तर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद संपली आहे आणि मतचोरीचे आरोप खोटे असल्याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिले। निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना खोडून काढले। 7 कोटींपेक्षा अधिक मतदार निवडणूक आयोगासोबत आहेत। निवडणूक आयोग तसेच मतदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही असं देखील निवडणूक आयोगाने म्हटलंय। तर नियमानुसार मतदार याद्यांमधील त्रुटी सांगाव्या लागतात। तसेच मतदारांना मतदान प्रक्रियेवर काही आक्षेप असतील तर निवडणुकीच्या 45 दिवसांनी उच्च न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल करावी लागते। यापैकी काहीही न करता फक्त मतचोरीचे आरोप केले जात आहेत असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलंय। तसेच मतचोरीचे सारखे चुकीचे शब्द वापरून मतदारांना भ्रमित करण्याचा देखील अयशस्वी प्रयत्न केला जातोय असं देखील ते म्हणाले। तर हा प्रयत्न म्हणजे भारतीय संविधानाचा अपमान आहे असं प्रत्युत्तर ज्ञानेश कुमार यांनी विरोधकांना दिलंय। तर राहुल गांधींनी जे आरोप निवडणूक आयोगावर केले होते या आरोपांना प्रत्युत्तर या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेलं आहे। त्यामध्ये ज्ञानेश कुमार हे जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांनी बऱ्याच प्रश्नांना उत्तर दिलेलं आहे। वोट चोरी जैसे गलत शब्दों का इस्तेमाल करके जनता को गुमराह करने का असफल प्रयास किया जाए तो यह भारत के संविधान का अपमान नहीं तो और क्या है। हर राजनीतिक दल का जन्म चुनाव आयोग में रजिस्ट्रेशन से ही होता है, तो फिर चुनाव आयोग उन्हीं राजनीतिक दलों में भेदभाव कैसे कर सकता है। चुनाव आयोग के लिए न तो कोई विपक्ष है न तो कोई पक्ष है, सब समकक्ष हैं। चाहे किसी भी राजनीतिक दल का कोई भी हो, चुनाव आयोग अपने संवैधानिक कर्तव्य से पीछे नहीं हटेगा। नेशनल लेवल पॉलिटिकल पार्टीज को, स्टेट लेवल पॉलिटिकल पार्टीज को आह्वान करता है कि आने वाले 15 दिनों में जो भी प्रारूप मतदाता सूची उनको दी गई है उसमें अगर कोई भी त्रुटि हो तो उसको प्रिस्क्राइब्ड फॉर्म के तहत जमा करें। चुनाव आयोग के दरवाजे हमेशा सबके लिए समान रूप से खुले हुए हैं कि राजनीतिक दलों के जिला अध्यक्षों और उनके द्वारा नामित बीएलएस के ये सत्यापित दस्तावेज, टेस्टिमोनियल्स, उनकी आवाज उनके स्वयं के राज्य स्तर के या राष्ट्रीय स्तर के नेताओं तक या तो पहुंच नहीं पा रही है और या फिर जमीनी सच को नजरअंदाज करते हुए भ्रम फैलाने की कोशिश की जा रही है। कुछ मतदाताओं द्वारा दोहरे मतदान के आरोप लगाए गए, सबूत मांगने पर जवाब नहीं मिला। ऐसे मिथ्या आरोपों से न तो चुनाव आयोग डरता है और न ही कोई मतदाता। जब चुनाव आयोग के कंधे पर बंदूक रखकर भारत के मतदाताओं को निशाना बनाकर राजनीति की जा रही हो तो आज चुनाव आयोग सबको स्पष्ट करना चाहता है कि चुनाव आयोग निडरता के साथ सभी गरीब, अमीर, बुजुर्ग, महिला, युवा सहित सभी वर्गों और सभी धर्मों के मतदाताओं के साथ बिना किसी भेदभाव के चट्टान की तरह खड़ा था, खड़ा है और खड़ा रहेगा। तर नवीन कृषी मंत्र्यांना कृषी खातं पेलवत नाहीये का असा सवाल उपस्थित केला जातोय। कारण काय तर क्रीडा खात्याचं बरं होतं, त्रास नव्हता असं वक्तव्य नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी केलंय।
आता कृषी खात्यामध्ये त्रास घ्यावाच लागेल असंही ते म्हणाले. तर वाद होईल असं लक्षात येताच भरणेंनी सारवासारव केली. त्रास नाही, मी जबाबदारी असल्याची सारवासारव दत्तात्रय भरणेंनी केली. त्यामुळे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुन्हा वाद होईल असं लक्षात येताच सारवासारव केलेली आहे. पण त्यांनी मोठं वक्तव्य कृषी खात्यासंदर्भामध्ये केलेलं आहे. परवा दिवशी मी विदर्भात होतो, काल मी मराठवाड्यामध्ये होतो. त्यामुळे आता थोडं जरा पळावं लागतंय, थोडं फिरावं लागतंय. कृषीचा आपल्या क्रीडाचा आणि त्या अल्पसंख्याकांचं थोडं बरं होतं, लय त्रास नव्हता. पण आता त्रास तर घ्यावाच लागेल. त्यामुळे त्रास म्हणणे हा त्रास नाही म्हणते, पण आता ही जबाबदारीच आपण सगळ्यांनी कुठेतरी आपण ही जबाबदारीला कसं आपल्याला शेवटी आपल्याला हा विश्वास टाकलेला आहे. त्रास होते असं मी केलेलं कधीच म्हटलेलं नाही. त्रास होतोय ना म्हणण्यापेक्षा क्रीडा खातं बरं होतं. नाही क्रीडा खातं बरं होतं म्हणण्यापेक्षा क्रीडा खातं बरं होतं. क्रीडा खात्यात थोडं काम कमी होतं, इथं काम जास्त आहे, इथं मेहनत करावं लागेल, इथं लोकांच्यात जावं लागेल. क्रीडा खातं बरं वगैरे असं नाही. क्रीडा खात्यात असताना क्रीडा खातं बरं म्हणजे क्रीडा खातं असताना फिरता येत होतं. आता कृषी खातं आहे, त्यामुळे तालुक्यातल्या लोकांना सांगितलं की आता मला बाहेर फिरावं लागेल, तालुक्यामध्ये आपल्याला थोडं आता कमी हे करावं लागतं. क्रीडा मंत्री त्यावेळेस ते खातं वेगळं होतं. क्रीडा मंत्री तालुक्यात कमी ते राज्यात दौरे केले चालत होतं. पण आता कृषी मंत्री म्हणून राज्यामध्ये दौरे आपल्याला जास्त करावे लागतील, त्यामुळे तालुक्याला कमी वेळ द्यावा लागेल. हा मी बोलण्याचा उद्देश होता माझा.